नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? तर आज मी बनवला आहे कडक चहा रेसिपी. तर उन्हाळा असो, पावसाळा किंवा हिवाळा, माणसाचा थकवा कपभर चहा घेतल्याशिवाय काही जात नाही. त्यामुळे आज बनवला आहे मी मस्त असा कडक चहा आणि त्यासाठी रेसिपी तुम्हाला मी देणारच आहे. मग तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की आपल्या स्वतःसाठी 1 कप चहा असा नक्की बनवून बघा. तर मी त्यासाठी 1 पातेलं ठेवून 1 कप पाणी आणि 1 कप दूध. तर आपल्याला दूध आणि पाणी जेवढं वापरायचं आहे तेवढं त्याच्या दुप्पटसुद्धा आपण वापरू शकताय. तर घरी जास्त मंडळी असतील तर आपण हे प्रमाण वाढवू शकताय. तर मी पहिल्यांदा साखर 2 चमचे टाकून अशी छान विरघळून घेतली. साखर विरघळली आणि मग 1 कप आणि 1 चमचा फुल असा चहापूड टाकली. त्याच्यानंतर मस्त असं ठेचलेलं आलं घातलं आणि ही वेलदोड्याची फोलं सकट मी टाकलेली आहेत. आणि इथं वेलदोड्यासुद्धा मी चेचलेलं टाकलेलं आहे. आलं आणि वेलदोड्याचं हे चहा खूप छान लागतोय. तर चहा असा मस्त उकळू द्यायचा आहे चांगला आणि एका चमच्याने असा आपण सारखा तो हलवत राहायचा. त्यामुळे आलं, वेलदोडे, चहापूड, साखर, दूध हे मिश्रण मस्त एकजीव होईल. चहा आपला किती दाटसर घट्ट झालेला आहे तुम्हाला ते दिसतंच आहे. तर इथं मी 2 कपापासून 1च कप चहा असा मस्त बनवला. आता ह्याच्यावर मी एक 2-3 मिनिटे झाकण ठेवून ह्याला आलं आणि वेलदोड्याचा स्वाद येईस्तोवर मी झाकलेलं आहे. तर आता आपण या कपामध्ये ओतून सुद्धा तुम्हाला दाखवते. तर मस्त आपला चहा तयार झालेला आहे. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वतःसाठी असा 1 कप चहा नक्की बनवून बघा आणि कसा कंटाळा जातोय ते सुद्धा बघा. तर कडक चहाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि सोबतच चहा बिस्किटसुद्धा घ्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा.